आदिवासी एरियात काम सुरू केलं. ते काम आणि मंदाकिनी आम्ही ते पुढे नेतोय. या कार्याला नुकतेच म्हणजे 23 डिसेंबर 73 ते 23 डिसेंबर 2023ला 50 वर्ष पूर्ण झाले. ते सुवर्ण महोत्सव एक छोटासा कार्यक्रम आपण घेतला होता आणि आम्ही दोघं डॉक्टर असल्यामुळे आरोग्यापासून सुरुवात केली. झाडाखाली दवाखाना होता पहिला. बऱ्याच अर्थात अडचणी आल्या. आदिवासींचा विश्वास नाही, त्यांचा हा पर्याय त्यांना माहिती नव्हता. पण एकतर त्यांना पर्याय माहिती झाला, विश्वास बसल्यानंतर हळूहळू इतर समस्या आमच्या लक्षात आल्या. नुसते आरोग्याने लोकांचा विकास होत नाही. डॉक्टर सांगतात जेवण झाल्यावर गोळ्या खा, त्यांच्या खायला अन्न नाही. त्यामुळे त्यांनी शेती शिकवली पाहिजे. त्यांचं शोषण होत होतं, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव नव्हती. म्हणून आपण शाळा सुरू केली. बाबांच्या स्मरणेने असंख्य कार्यकर्ते आले आमच्या बरोबरीने काम करायला आणि असा प्रकल्प हळूहळू वाढत गेला, विस्तारत गेला. आणि आपण संधी दिली आदिवासी मुलांना. जिथे शिक्षण शून्य होतं तिथे पहिल्या बॅचचा पहिला मुलगा MD म्हणजे डॉक्टर गायनेकॉलॉजिस्ट झाला. आणि मग बाकीच्या लोकांमध्ये, पालकांमध्ये जागृती झाली की आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे. आज आता 50 वर्षांनंतर असं वाटतं की या एरियामध्ये इतकं ट्रान्सफॉर्मेशन झालं म्हणतो आपण, बदल झाला आहे. पहिल्यांदा आरोग्याबद्दल जागृती, मग शिक्षणाबद्दल, मग त्यांच्या हक्कांबद्दल, शेती सुधारणा, वॉटरशेड मॅनेजमेंट म्हणतो आपण, ते पाणी. तर असं वाढत आमचे मुलं दिगंत आणि अनिकेत तिथे शिकले आदिवासींबरोबर. मोठे झाल्यावर ते एक डॉक्टर झाला, दुसरा इंजिनियर. त्याने दोघांनी स्वखुशीने तिथे येऊन काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना सुदैवाने त्यांच्या बरोबरीने काम करण्यासाठी त्यांना चांगले पार्टनर मिळाले. आमची मोठी सून गायनेकॉलॉजिस्ट आहे, गोव्याची आहे ती अनागा, आणि दुसरी पुण्याची आहे, तर ती समीक्षा. ती शाळा बघते आणि हे दवाखाना बघतात. तर त्याचा विस्तार खूप मोठा झाला. आता साधारण वर्षाला 40,000 पेशंट आपल्या दवाखान्याचा लाभ घेतात. 50 बेडचं हॉस्पिटल आहे. तिथल्या सगळ्या इमर्जन्सीज तर आम्ही सगळं करत होतो, पण आता चांगल्या प्लॅन्ड ऑपरेशनसाठी शहरातले डॉक्टर्स वेळोवेळी येऊन तिथे शस्त्रक्रिया शिबिर घेतात. नागपूरचे आहेत, वर्धा, यवतमाळ जवळपासचे, काही वेळेला पुण्याचे आहेत. डॉक्टर रणजित जगताप जे हार्ट स्पेशालिस्ट आहेत, ते तिथे येऊन लहान मुलांचे जे हार्टचे प्रॉब्लेम असतात त्यांना इथे घेऊन येऊन दिनानाथला फ्री शस्त्रक्रिया करतात. आणि हे चालू असताना वन्य प्राण्यांचा अनाथालय याच्याबद्दल बऱ्याच लोकांना जास्त उत्सुकता असते. हे वन्य प्राणी अतिशय माणसापेक्षा चांगले कसे वागतात. प्राण्यांच्या दृष्टीने दुर्दैवी आहे, कारण त्यांना पिंजऱ्यात राहावं लागतं. पण आदिवासींचं अन्न होतं, त्याची आई त्यांनी मारून खाल्ली. आम्हाला राहवलं नाही. आम्ही त्यांना म्हटलं पिल्लं तुम्ही मारू नका, त्याच्या बदल्यात तुम्हाला अन्न देऊ. असे एका मारलेल्या माकडीच्या पिल्लापासून आपलं ते अनाथालय सुरू झालं. आमटेज ॲनिमल आर्क असं नाव दिलं आहे त्याला. आणि त्याच्यानंतर लोक त्याला एक एक पिल्लू घेऊन यायला लागले. ते नहरणाचे पिल्लू, मग वाघाचे, बिबट्या वाघ, आणि अस्वली, मगरी, म्हणजे असं त्या भागात जे जे काही अनाथ पिल्लं त्यांना सापडली ती आपल्या प्रकल्पात आणून दिली आणि ती आमच्या घरची झाली. निसर्गात असतात ते एकमेकावर हल्ला केला असता, म्हणजे वाघ आणि कुत्रा किंवा अस्वली जसे इथे एकत्र वाढले, एकत्र प्रेमाने राहिले. म्हणून ते एक वेगळं समाधान आहे, ज्याचं काही प्लॅन नव्हता. त्याला मनुष्य प्राणी क्रूर समजतो. ते इतके प्रेमाने राहू शकतात, तर याच्यात पुष्कळ असे शिक्षण आपल्याला एक मेसेज आहे, हा संदेश घेण्यासारखा आहे आज. तेव्हा आमच्या दोघांचं असं वाटतं की आपण परिपूर्ण जीवन जगलो. आम्ही काही जीवनात अपेक्षा ठेवली नव्हती काही. सगळ्याच गोष्टीपासून लांब होतं. म्हणजे पहिले कटाप होता, नद्या भरल्या, म्हणजे 22 वर्षे वीज नव्हती, टेलिफोनही प्रश्नच नाही, त्याचा टेलिफोन नव्हता. पण हळूहळू जसा प्रकल्प विस्तारत गेला आणि लोकांची झालं मान्यता मिळाली, लोकांचं प्रेम मिळालं. बाबांचं एक वाक्य होतं, जगाकडे पाठ फिरवा म्हणजे सारे जग तुमच्या पाठीशी राहील. याचा अनुभव आम्ही पुरेपूर घेतला. आपल्या कामाची माहिती चित्रपटानंतर तर बहुतेक सगळ्या ठिकाणी पोहोचली. तर एक आयुष्य परिपूर्ण समाधानकारक आयुष्य जगलो आम्ही. दोन्ही मुलं आणि सुना यांनी जबाबदारी उचलली आणि त्यांना काम करण्याला त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते मिळाले आहेत. तर हा जो विस्तार अनपेक्षितरित्या आमच्या
जीवनात घडला आहे. बाबांनाही त्यांना खूप समाधान होतं की आपली तिसरी पिढी आपल्या हयातीत तिथे कामाला लागली आणि त्यांनी हा कामाचा प्रसार केला. तर अशा पद्धतीने आदिवासींसाठी गेलो होतो, पण याचा परिणाम दूरगामी परिणाम सर्व समाजावर होतो आहे हे बघून आम्हाला खूप असं बरं वाटतं. जसं बघितलं तर तुम्ही बघा, आम्ही असं कुठे भाषण द्यायला जात नाही, मीडियापासून लांब आहे. पण त्याचं काही नुकसान नाही झालं आमचं, म्हणजे असं कामाच्यासाठी त्याचं काही हे झालं आहे. पण मीडियाने अर्थात उचलून धरलं ते, तर त्यांचा मोठेपणा आहेत. पण संदली स्वभाव म्हणून आम्ही कधी मीडियाकडे गेलो नाही, भाषण दिलं नाही कधी, किंवा आपल्या कामाचं प्रेझेंटेशन पाहिजे ते आम्हाला जमलं नाही. पण काम करत राहिलो, जे केलं ते अगदी मनापासून केलं आणि त्याला खरोखरच साथ मिळाली, सगळ्यांची साथ मिळाली. एक दुसरं बाबांचं एक होतं की त्यांनी स्वतःच्या मागे असं लेबल नव्हतं, जे राजकीय किंवा धार्मिक. तुम्ही धार्मिक म्हणाल तर एकच ह्युमॅनिटी हा धर्म आहे, त्याच्या लेबलखाली हे सगळं काम उभं राहिलं, तेच वाढते आहे. आणि त्यांच्या बाबांच्या कामाला 75 वर्ष तिथे विकास भाऊ ते सांभाळतात आहे. आणि आमच्या कामाला आता परवाच 50 वर्ष झाली. तर कसं मोठी उपलब्धी आहे, आपण त्याच्यावर सगळी वर्ष मोजणं काही तेवढं काही करायचं, पण हा एक मोठा टप्पा आहे. हा 50 वर्ष काम चालू आहे, विस्तार त्याचं चालू आहे अजूनही. आणि असे ते आता मुलाखतीच्या निमित्ताने आम्हाला निमंत्रण येतात. काही भाषण करत नाही, काही कसं कुठले काही राजकीय नाही किंवा सामाजिक कसं काही नाही, पण आपल्या कामातून तरुणांना प्रेरणा मिळते हे आम्ही बघितलं. मेडिकल कॉलेजचे मुलं बोलवतात, मोठी गोष्ट आहे की त्या काळात आता डॉक्टरचं प्रोफेशन जसं बदनाम होतं आहे, तर त्या बॅकग्राऊंडवर त्यांना जर आमचं जीवन ऐकून घ्यायची इच्छा होते, म्हणजे चांगली गोष्ट आहे. कारण बऱ्याच मेडिकल कॉलेजने आम्ही येऊन तुमच्या अगदी मिरज मेडिकलला पण आलो, तर मुंबई पुण्याचे सगळे कॉलेजेस, पण मुलांकडून निमंत्रण येतं तेव्हा बरं वाटतं. तरुण पिढी एकदमच आता आपण म्हणतो की वाया गेलेली आहेत, पण त्यांनासुद्धा उत्सुकता आहे, त्यातून काही प्रेरणा देऊन ते कामं करतात वेगवेगळ्या ठिकाणी, एक समाधान आहे.